गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना. आणि आज वातावरण बघा, ढगाळ वातावरण आहे. 2 दिवस झाले असंच वातावरण आहे, पण पाऊस फसवायला लागला आहे. वातावरण होतं असं वाटतं की किती पाऊस पडेल काय माहिती, आणि लगेचच परत ऊन पडतं. त्यामुळे काही सांगू नाही शकत की पाऊस पडेल की नाही. बघूयात आता काय होतंय. बघा, पुरा सगळा पाऊस धरला आहे, ढगाळ वातावरण झालं आहे सगळीकडे. असं वाटायला लागलं इतका पाऊस पडेल, इतका पाऊस पडेल की काय सांगायला नको. पण काल पण असंच झालं होतं, पण काही पावसाचा थेंब पण पडला नाही. आता बघू, दुपारनंतर पडण्याची शक्यता आहे. बोराना ना आता इझी झाले, सगळ्या वस्तू टाकायला ना, सगळं काही इथून खालून ना पलीकडे टाकायला लागले. पिल्लू पाठीमागे सरक. आता हे काढल्यापासून ना सगळं रिस्की झालंय. चिव कुठे जाते? आता टाकलंय काहीतरी आणि आता आणायला झाली. सकाळपासून हेच काम चालू आहे सगळ्यांचं. माकडं बघा कुठे येऊन बसलंय. पहिला माकडं बघायला पण मिळत नव्हती आणि आता गावागावात फिरायला येत आहे. चिक्कू खायला लागले. होय, गेलं गेलं गेलं. चिपटी बघ त्याची केवढी मोठायची बघ. गेलं बघ. अजून आहे मम्मी तिथे, अजून आहे काय मम्मी? अजून आहे. बारीक आहे का त्यासनी बसून खायला. अजून एक आहे तिथं बसलंय. बघितलं का चिव? बघितलं का? चिक्कू खातात, चिक्कू खाते बघ ते. चिन्नू काय करते ते? चिक्कू खाते, दिसलं तुला? ते बघ, चिक्कू खातय. गेलं ते, की आमच्या आवाजाने गेलं असणार. मंकी गेलंच ते. अजून बघ बघ केवढे आले ते. चौथं अजून असणार बघ एक. म्हणजे इथेच अलीकडेच कुठे तर राहत असणार ग मम्मी ती ना. जीव बघितली? चिडत जा, पत्रावर जा बघायला. कुठं चढलंय बघा बाळ आमचं मंकी बघायला. नाही नको, ते हलका आहे ना म्हणून चढलंय. अजून चला आता जाऊया परड्यात. परडा दाखवते तुम्हाला. लास्ट टाइम काय काय होतं, किती चिकू लागले होते, आणि आता बऱ्यापैकी कमी आहेत, एवढे काही जास्त नाहीत. मागच्या वेळेला बघा भरून अर्ध पोतं जवळजवळ काढलं होता. पण आता बघू, वरती चढल्याशिवाय काही कळणार नाही. तर हे आमचं परडं, जे नेहमी मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवते. श्री आलेला तेव्हा आपण याच झाडाचे नारळ काढले होते, तुम्हाला आठवत असेल. मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या या 2 झाडांचे नारळ काढले होते आपण. लास्ट टाइम नारळ काढले होते बघा झाडाची, श्री होता ना तेव्हा. आणि त्याच्यानंतर मी एकदा काढले होते बघा या झाडाचे. आता काढायचे आहे, एवढे जास्त नाही आहेत. आता 2 वर्ष झाली ना, त्याचा जे भार असतो ना नारळाचा, तर तो कमी झाला आहे. जास्त लागत नाही, तरी ह्या झाडाला आहेत बऱ्यापैकी. हे बघा, आता बघू काढायचे आहेत, आज काढायचे की कसं. आणि हां थांब 1 मिनिट. आणि त्याच्यानंतर बघा हे आवळ्याचं झाड दाखवलं होतं मी तुम्हाला. म्हटलं होतं की परतच्या सुट्टीला जेव्हा येऊ तेव्हा ह्याला आवळे लागतील. तर हे बघा, ह्याला लागलेत आवळे, दिसले तुम्हाला वरती. तर अजून
इतके मोठे नाही झाले, तर हे छोटे छोटे आहेत त्यामुळे ते कडू असतात. पहिले जे लागले होते ते मम्मीने तोडून टाकलेत. पहिलं फळ तोडून टाकतात जास्त येण्यासाठी किंवा चांगली फळं येण्यासाठी. तर विहान खायचा का आवळा? खायचा? तर अजून थोड्या दिवसांनी ते भरपूर पावसाळ्यापर्यंत भरून जाईल झाड, कारण पावसाळ्यात खूप लागतात आणि हे गोडे आवळे असतात ना ते खूपच लागतात झाडांना. झाड तर बघा किती छोटं आहे आणि किती बारीक पण आहे, तरी सुद्धा त्याला आवळे लागलेत. आणि पोरं बघा सुट्टीची मजा घेत आहेत. हे बघा पोरं बघा मस्त कट्ट्यावर पडशील रे. आणि आमच्या परड्यातलं वातावरण बघू तुम्हाला मी नेहमी दाखवते, तुम्हाला पण आता आठवण आली असेल. आणि धामणाचं झाड बघा किती सारे धामणं भरलेत, अजून पिकलेले नाहीत. 1-2 वरती दिसायला लागले थोडीफार, पण जशी पिकतील अजून 1-8 दिवस लागतील. पिकायला लागली की मी तुम्हाला दाखवते. धामणांचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवला होता. आणि पाऊस बघा गडगडायला लागलाय. पाऊस 100% येणार. काल पण येता राहिला, पण बघू आज तर 100% येणार वाटते. धरलाय बघा सगळा पाऊस. आणि आमच्या इकडचं वातावरण बघा मस्त, आमच्या परड्यातलं वातावरण, हिरवीगार शेती, नारळाची झाडं. हे रामफळचं झाड आहे, अजून तर याला सध्या काही लागलेली नाही आहेत. काय करताय? हा चला. नमस्कार, आपला लेक्चरनगरची चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता आपल्याला काल म्हणजे 2 दिवस झाले, विहानतेन रात्री आले आणि आपण परवा दिवशी निघालेलो, म्हणजे काल सकाळी आपण पोहोचलो, हे संध्याकाळी आलेत. आणि काल पण आपण मस्तपैकी कोल्हापूरला गेलेलो. तर कोल्हापूरचा पण तुम्ही व्हिडिओ, मागचा ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे तो बघितला असेल. तो पण प्रवास मी दाखवला तुम्हाला. गावाकडचे आता व्हिडिओ चालू झालेत आणि खूप मस्ती करायची. आपल्याला 15 दिवस आपण राहणार आहोत, असं काय ठरवलेलं नाहीये, पण बघू आता कसं. खरं एक माझ्या काकाच्या मुलगीचं लग्न पण आहे, बरेच सारे फंक्शन पण आहेत, तर ते सगळं करूनच मग जायचं आहे. आणि पोरं बघा किती सुट्ट्यांचा मस्त आनंद घ्यायला लागलेत. ह्याच्या मागच्या सुट्टीला आलेले तेव्हा त्यांना एवढं इतकं काही कळत नव्हतं, पण आता त्यांना सगळं कळायला लागलंय, त्यामुळे मस्तपैकी एन्जॉय करायला लागले. आणि घराचं काम आमचं चालू आहे, तर मी तुम्हाला सांगितलं की दारात सगळं सामान पडलेलं आहे. तर थोडंसं स्लॅबवरती गळती होती, त्याच्यामुळे वरती रिन्युएशनचं काम चालू आहे. आणि वरती मग मी दाखवते तुम्हाला, वरती जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला दाखवते की वरती आधी कसं होतं. तुम्ही व्हिडिओ पाहिले की फक्त टेरेस होतं, पुरं प्लेन टेरेस होतं. आणि आता काय झालेलं आहे हे पण तुम्हाला मी दाखवते जेव्हा आपण वरती जाऊ तेव्हा. त्याच्या आधी काल आपण केळीचा घड काढला इथे व्हिडिओ बनवला नाही, कारण मग मोबाईल घरीच होता, मी आणला नव्हता इथे. त्या केळीचा एक घड काढलेला आहे. आणि जेव्हा मी तुम्हाला दाखवलं होतं केळीच्या पाठीमागचं, म्हणजे मोबाईलच्या पाठीमागे झाड आहे, तर त्या झाडाला काहीच आंबे लागत होते. ह्या वर्षी त्याला मोजून 3च आंबे लागले. इतका आंबट आहे आंबा, मी दाखवते तुम्हाला. तर पोरं बघा किती मस्त बसलेत कट्ट्यावरती. भारी वाटते गावाकडे. सिटीमध्ये कसं की एका खोलीमध्ये बसून बसून त्यांना कंटाळा येतो ना, असं गावाकडे आले ना की मोकट फिरायला लागतात. त्यांना दगड माती हेच आवडतं, त्यामुळे मग चालू आहे त्यांचं. हे बघा आंब्याचं झाड. आंबे बघा एक तिकडे आहे आणि तिकडे एक आहे, मोजून 3च आंबे लागलेले आहेत. त्यानंतर आमच्या झाडाचा पपई या सगळे खायला आवडतो का तुला पपई? हा कापायचा? हा हा चल.
धर नीट धर. मम्मी घेऊन तुमची बाजार. साल खायचं का नाही? हा साल खायचं का नाही? हा नाही खायचं. छान आहे. कशी आहे? छान आहे. गोड आहे. आता काढलेली झाडाची पपई बघा. खरं सांगा सपा काय गोड आहे? मला माहित नाही, मी अजून खाल्ली नाही. गोड आहे. गोड आहे. संपवा. साल नाही खायचं काय? खा. गोड आहे की गं मम्मी? मस्त एक नंबर. मला वाटतं सपक. तर मम्मी मागच्या वेळेला झाड होतं त्याची सपक होती ना पपई. हेच झाड आहे. गोड आहे खरं. छोटीच आहे जरा गोड आहे. खायला लागते हो. मोळे लागतात. मोळे आहेत सगळे तिथं. मोळे आहेत. मोळे मोई मोई. ते बाबा काय करतात? तू बघितली? हॅलो. मी करतो तशी. हे बघ, घाल तोपर्यंत तू बाळाच्या पायावर घाल. तुला दगड लागतंय, घाल तोपर्यंत. घाल घाल ते पिंक. हा ते बेल्ट वरती कर आणि घाल. येतात घे तुला. जरा तुझ्याकडे ते कॉन्ट्रॅक्ट मी घालून माझा हात लावून घुसणे सकाळी. ते व्यवस्थित करते. थोडासा ओढला आहे म्हणून त्याच्यामुळे मग वरचं कवर जे आहे ना ते पुरं सुटलेलं नाहीये अजून, त्याला चिकटलेलंच आहे. पाणी होतं की याच्यात. तिकडे तिकडे बघ. दिसते मम्मा. दिसते तू काय? सावकाश. मग किती वर चोल बघ. हे अरे दीदीला बोलव. दीदी आता लास्ट टाइम जसं केला होता व्हिडिओ तसाच करणार आहे. चला दाखवते. त्याच चिकूच्या झाडावर चढलोय. पडे
पिकलाय, पण हा ना पक्ष्याने खाल्लाय, त्याच्यामुळे मी काही खाणार नाही. पिकलाय, भरपूर सारे पिकून पडले. पिकलाय हा पण. दाखवते आता. वा, असली मज्जा कुठे असणार आहे दुसरी. इतके गोड चिकू आहेत ना की काय सांगायला नको. आणि झाडावरती पिकलेलं फळ खायला इतकी भारी मजा वाटते की काय सांगू. खूप छान पिकलाय चिकू. एक नंबर. दीदी पाहिजे देख, पिकलाय. हे बघ अजून आहे. धर कॅश धर. होय धर. खाली ना मधमाशा खूप होत्या, त्यामुळे मला असं वाटत होतं ना वरती कुठे ना कुठेतरी मधमाशा असणार. आणि जर चुकून झाडाचं पान वगैरे हललं आणि उठला तर माझं काही खरं नाही. पण मी घाबरत घाबरत चढले आणि पिकलेले जे चिकू होते ना अर्धवट जे खाल्ले होते पक्ष्यांनी, तर त्याच्यावरती सुद्धा बऱ्याच चिकूंच्या वरती मधमाशा बसल्या होत्या. 100% कुठे ना कुठेतरी आहे, पण ते नशीब की मला दिसलं नाही आणि उठलं नाही म्हणून मी वाचले. नाहीतर काही खरं नव्हतं जर उठलं असतं. कारण पटकन खाली उतरणं पण पॉसिबल नाही आहे. हे थोडंसं उंचावरती आहे, त्यामुळे मी हळूच म्हणजे बघूनच चिक्कू काढत होते. आता बऱ्यापैकी काढून झालेत आपले चिक्कू. अजून इतके चिक्कू लागतात ना. याच्यामध्ये 2 टाईपचे चिक्कू आहेत. मी तुम्हाला नेहमी दाखवते की गोल आणि लांबट हुबे चिक्कू. तर यावेळेला जे गोल चिक्कू आहेत ते कुठेच दिसले नाहीत जास्त करून. आता ना आपण काय करूया, ही फांदी आहे ना त्याच्या पलीकडे जाऊया. इथले जे आहेत ना ते सगळेच मी काढलेले आहेत. आता आपण त्या साईडला जाऊया. चला. हे सुख, हे एक्सपिरियन्स फक्त तुम्हाला गावाकडेच अनुभवायला मिळेल. हे सिटीत कुठेहीच मिळणार नाही. आणि जेव्हा पण आपण येतो गावाकडे एकदा ना एकदा तरी झाडावरती चढतो चिक्कूच्या. तर आता एवढे तरी जास्त दिसत नाही आहेत मागच्या वेळेपेक्षा. मागच्या वेळेला आपल्याला माहिती आहे की पोतं भरून काढले होते. आता थोडीशी क्वांटिटी कमी असणार आहे असं वाटते, पण जे आहेत ते आहेत, खूप मोठे आहेत. चला आता काढूया. हे बघू शकता, आहेत भरपूर आहेत तसे, नाही असं नाही, पण काढूयात. आता प्रयत्न करूयात की सगळेच काढता येतील बऱ्यापैकी आपल्याला. जेवढे शक्य असतील तेवढे सगळे काढणार आहे, जेवढे पॉसिबल असतील तेवढे सगळे काढणार आहे. बघूया आता काय काय होतं. कारण इथे नारळाच्या झाडांचे फांद्या आलेत ना, त्याच्यामुळे खूप अडचण आहे. तर बघूया आता कसं होते. चला, वरचा स्टॉक तरी आता झाला. जास्त काय एवढे या वेळेला नव्हते, जसं की मी तुम्हाला सांगितलं. थोडेच होते, पण जेवढे होते तेवढे व्यवस्थित काढलेले आहेत. आता झाड हलवायचा प्रयत्न केला, पण ते ना खाली सगळे खडी आणि दगड आहेत, त्याच्यामुळे ना ते खालचे म्हणजे वेस्टच आहेत. ते काय उपयोगच नाही. त्याचे सालं गेली, फुटले, त्याला चिरा पडला की मग त्याचा काय उपयोग नाही. त्याच्यापेक्षा नाहीच पाडलेले बरे.
असतील ते पक्षी खातील, नाही तर पडले तर बघू मग आता. जेवढे आहेत तेवढे काढलेले आहेत. आता मी खाली उतरते. चला खाली केवढे काढले ते खालीच जाऊन दाखवते तुम्हाला. पोतं देते आधी खाली. दर काढले की तिकडे? हो काढलो. जास्त नाहीत मम्मी या वेळेला, सगळे त्या साईडला आहेत. सापडलं का? माकडाने खाल्ली. हा मग अशी माकडं जी चढली होती ना, तुम्हाला दाखवलं व्हिडिओ मध्ये, तर ते बघा किती सारे चिक्कू त्यांनी खाऊन खाऊन फेकून गेले. कारण पिकलेच झाडावर ऑलमोस्ट सगळेच पिकलेले आहेत. आता जेवढे कच्चे आहेत ना, जेवढे कच्चे राहिलेले आहेत तेवढे ना उद्या परवा ह्या 2 दिवसातच पिकणार आहेत सगळे चिक्कू. त्यामुळे ते छान पाडायला आलेले आहेत. भरपूर चिक्कू मी खाल्ले सुद्धा, दाखवले तुम्हाला. त्यामुळे माकडं इथं बसून मस्तपैकी आपलं खाऊन जात आहेत एन्जॉय करून. असं जेवढे खातील तेवढे खातील. बाकी बघू आता सध्या तरी एवढे काढले. आज पपई पण काढली, चिक्कू पण काढले, नारळ पण काढले. तुम्हाला परड्यातले व्हिडिओज कसे वाटतात सांगा नक्की कमेंट करून. कायम आपण हे कामं केलेली आहेत किंवा झाडावरती पण चढते हे पण तुम्हाला माहिती आहे का. बऱ्याच जणांच्या कमेंट पण आल्या होत्या की तुला चढता येतं का. मी लहानपणापासून मला सवय आहे, त्याच्यामुळे मी चढते. कोणाला झाडावरती चढायला आवडतं किंवा येतं हे नक्की कमेंट करून सांगा. चला मग खाली उतरते आता. लास्ट टाइम चिकू आणि आत्ताचे चिकू ह्याच्यामध्ये पाडायला आलेत, एकदम पिकायला आलेत. मग पण आहेत आता हे 2 दिवसात पिकते. जास्त सापडले नाहीत, सगळे मिळून एवढेच सापडले. आता त्या साईडला आहेत पण ते काही काढता येत नाही, फांद्या आहेत तिथे, त्याच्यामुळे एवढेच काढता येतात.